15 वर्षापूर्वी एका शाळेची पिकनिक एका घनदाट जंगलात जाते. सगळी मुलं हसत खेळत परत येतात. पण 13 वर्षाची सायली कधीच परत आली नाही. पोलिसांनी शोध घेतला, नदी नाले पालथे घातले, पण सायलीचा पत्ता लागला नाही. घरच्यांनी अश्रू ढाळले आणि काळाच्या ओघात हे एक रहस्य बनून राहिलं. पण बरोबर 15 वर्षांनंतर त्याच जंगलात एका जुन्या पडक्या बंगल्याच्या जमिनीखाली एक अशी गोष्ट सापडते जी पाहून संपूर्ण महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा हादरून जाते. काय झालं होतं त्या दिवशी सायलीसोबत? ती हरवली होती की तिची हत्या झाली होती? सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही भयंकर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ती आनंदी सकाळ 2011 सालची. ती एक सुखद हिवाळ्याची सकाळ होती. पुण्याच्या एका नामांकित शाळेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण आज त्यांची शाळा महाबळेश्वरच्या जवळ असलेल्या एका ऐतिहासिक आणि घनदाट जंगलाच्या भागात पिकनिकसाठी जाणार होती. बसमध्ये गाणी, हसणे आणि खाऊची देवाणघेवाण सुरू होती. या गराड्यात 13 वर्षाची सायली अत्यंत शांत आणि लाजाळू मुलगी होती. ती तिच्या डायरीत काहीतरी लिहित होती. सायली दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, पण जास्त कोणामध्ये मिसळत नसे. तिच्यासोबत तिची एकमेव मैत्रीण रिया बसली होती. दुपारी 12च्या सुमारास शाळेची बस महाबळेश्वरच्या भिलार जंगलाच्या एका निसर्गरम्य भागात पोहोचली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना कडक सूचना दिल्या होत्या. कोणीही मुख्य ग्रुप सोडून कुठेही लांब जाणार नाही. दुपारचे जेवण झाल्यावर सर्व मुले लपाछपी आणि पकडापकडी खेळू लागली. सायलीसुद्धा रियासोबत जंगलाच्या कडेला असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ उभी होती. अचानक सायली रियाला म्हणाली, "रिया, माझे पाण्याचे पाऊच तिथे बाकवर विसरले. मी घेऊन येते." रियाने मान डोलवली आणि ती दुसऱ्या मित्रांशी बोलू लागली. तेव्हा सायली पाठीमागे वळली आणि ती गेली ती कायमचीच. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, सायली परत आली नाही. रियाने शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी आवाज दिला, "सायली, सायली," पण जंगलातून फक्त त्यांच्याच आवाजाचा प्रतिध्वनी परत येत होता. दुपारची संध्याकाळ झाली. शाळेच्या शिक्षकांचे हातपाय थरथरू लागले. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. सायलीचे आई-वडील पुण्यातून धावत पळत आले. आईचा रडून रडून वाईट हाल झाला होता. पोलिसांनी श्वान पथक आणले. जंगलाचा 5 किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. जंगलात एक खोल दरी आणि एक जुनी विहीर होती. तिथेही शोध घेतला, पण सायलीचा एक धागा किंवा तिचा रुमालही सापडला नाही. जणू काही ती हवेत विरघळली होती. संशयाची सुई अनेक लोकांवर केली. शाळेचे शिक्षक, बसचा ड्रायव्हर आणि तिथे फिरणारे काही स्थानिक मजूर. पण कोणाविरुद्धही पुरावा सापडला नाही. 2 वर्षे तपास चालला आणि अखेर पोलिसांनी केस बंद केली. फाईलवर शिक्का बसला. मिसिंग. दिवसांमागे दिवस आणि वर्षामागे वर्ष सरकली. 2011ची ती घटना आता जुनी झाली होती. लोकांनी, शाळेने आणि अगदी पोलिसांनीही सायलीचे गायब होणे हा एक दुर्दैवी अपघात मानून ती केस बंद केली होती. पण 2 लोक हे कधीच विसरू शकले नव्हते. एक सायलीचे म्हातारे झालेले आई-वडील आणि दुसरी तिची बालपणीची मैत्रीण रिया. रियाच्या मनात तो दिवस एका जखमेसारखा कोरला गेला होता. आपल्या डोळ्यासमोरून गेलेली मैत्रीण अचानक कशी गायब होऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रियाने जीवापाड मेहनत केली आणि ती पोलीस दलात भरती झाली. आज म्हणजेच 2026मध्ये रिया क्राईम ब्रँचची एक डॅशिंग आणि हुशार पोलीस इन्स्पेक्टर झाली होती. तिच्या टेबलवर अनेक केसेस होत्या. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात सायलीच्या केसची फाईल नेहमी उघडी असायची. दुसरीकडे महाबळेश्वरच्या त्याच भिलार जंगलाच्या कडेला जिथे 15 वर्षापूर्वी मुलांची पिकनिक आली होती, तिथे आता मोठा बदल झाला होता. एका मोठ्या उद्योगपतीने रिसॉर्ट बांधण्यासाठी तिथली जमीन विकत घेतली होती.
तो संपूर्ण परिसर आता झाडे तोडून साफ केला जात होता. मे महिन्याचा रणरणता दुपारचा वेळ होता. जंगलाच्या आतल्या भागात JCB मशीनच्या साहाय्याने पाया खोदण्याचे काम सुरू होते. मजूर आपापल्या कामात मग्न होते. JCBचा मोठा पंजा जमिनीच्या आत 5-6 फूट खोल गेला आणि अचानक एका मोठ्या दगडाला आदळल्यासारखा खणानून आवाज आला. ड्रायव्हरने मशीन थांबवली. मजुरांनी तिथे जाऊन पाहिले तर जमिनीच्या आत एक जुनी गंजलेली लोखंडी पेटी ट्रंक अडकली होती. ते लोखंडी रहस्य. अहो मुकादम साहेब, खाली काहीतरी जुनं लोखंडी सामान सापडलंय. एका मजुराने आवाज दिला. मुकादम तिथे आला. त्याने मजुरांना ती पेटी बाहेर काढायला सांगितली. पेटी खूप जड होती आणि तिला एक मोठे कुलूप लावले होते ज्याला आत गंज चढला होता. कुतूहलापोटी मुकादमाने एका मजुराला कुऱ्हाडीने ते कुलूप तोडायला सांगितले. 2-3 घाव घातल्यावर ते गंजलेले कुलूप तुटले. मजुराने थरथरत्या हाताने त्या लोखंडी पेटीची झाकण वर केले आणि जे दिसले ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची गाळण उडाली. काही मजूर तर भीतीपोटी मागे पळाले. त्या पेटीच्या आत कपड्यांच्या चिंध्यांमध्ये गुंडाळलेला एक मानवी सांगडा होता. 15 वर्षे जमिनीखाली राहिल्यामुळे मांसाचा एक तुकडाही उरला नव्हता. फक्त पांढरी पडलेली हाडे आणि एक कवटी होती. पण त्या सांगड्याच्या बाजूला 2 गोष्टी अगदी सुरक्षित होत्या. एक निळ्या रंगाची प्लास्टिकची पाण्याची बॉटल ज्यावर पांढऱ्या मार्करने नाव लिहिले होते, सायली, आणि दुसरी एक छोटीशी लाल रंगाची डायरी. रियाकडे आलेला तो फोन. भयंकर शोधानंतर बांधकाम तात्काळ थांबवण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पेटी जप्त केली. पाऊचवरचे नाव पाहता स्थानिक स्टेशनच्या एका जुन्या हवालदाराच्या डोक्यात प्रकाश पडला. साहेब, ही तर 15 वर्षांपूर्वी गायब झालेली ती सायली असू शकते. पुण्यात आपल्या ऑफिसमध्ये बसलेल्या रियाच्या फोनची रिंग वाजली. महाबळेश्वरहून फोन होता. मॅडम, सायली केस आठवते. भिलारच्या जंगलात खोदकाम करताना एक पेटी सापडली आहे. त्यात एक सांगडा आणि सायलीच्या नावाचं पाऊच मिळालंय. फोनवरचे हे शब्द ऐकताच रियाच्या हातातून पेन गळून पडला. तिच्या अंगावर काटा आला. 15 वर्षांपासून ज्या सत्याचा ती शोध घेत होती ते सत्य अखेर जमिनीखालून बाहेर आले होते. त्या दिवशी सायलीसोबत काय घडलं ते जाणून घेऊया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.